प्रमाणेच यावर्षी ही 1 एप्रिल 2026 पासून नवीन फायनान्शियल इयर चालू होत आहे आणि 1 एप्रिल 2026 पासून कॅश विड्रॉल असेल, शिवाय कॅश डिपॉझिट असेल किंवा TDS कटिंग असेल किंवा बाकीचे कॅश रिसिप्ट असेल, यावरती नवीन नियम हे लागू होणार आहेत. म्हणजे कॅश विड्रॉलचं लिमिट किती आहे, कॅश डिपॉझिटचं लिमिट किती आहे किंवा TDS तुम्हाला किती टक्के तुमचा TDS कट होऊ शकतो, तुम्हाला पेनल्टी किती लागू शकते, या संदर्भात सर्व नवीन नियम लागू होणार आहे. आणि तेच नियम कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. 31 मार्च 2026 हा फायनान्शियल इयरचा शेवटचा दिवस आणि 1 एप्रिल 2026 हा फायनान्शियल इयरचा पहिला दिवस. आणि फायनान्शियल इयरच्या पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं तर रेग्युलर इयर ही 12 महिन्यांचं असतं आणि फायनान्शियल इयर ही 12 महिन्यांचं असतं. फक्त फरक असतो तो महिन्यांचा असतो. रेग्युलर इयर हे जानेवारी ते डिसेंबर असतं, तर फायनान्शियल इयर ते मार्च ते या वर्षीच्या मार्चपासून पुढच्या वर्षीच्या एप्रिलपर्यंत असतं. तुम्ही बघितलं तर या 12 महिन्यांच्या पिरियडमध्ये दरवर्षी नवीन नियम हे लागू केले जातात आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा 1 एप्रिल 2026 पासून काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून. तर तेच नियम कोणते आहेत तेच आपण आत्ता पाहूयात. 1 एप्रिल 2026 फायनान्शियल इयरचा पहिला दिवस आणि या दिवसापासून कॅश डिपॉझिटवरती कोणते नियम लागू होणार आहे हे आपण पहिल्यांदा पाहूयात. तर बघा, बँकमध्ये आपण एका फायनान्शियल इयरमध्ये किती कॅश डिपॉझिट करू शकतो हे पहिल्यांदा पाहूयात. म्हणजे किती कॅश ही डिपॉझिट करण्याचं लिमिट आहे, ते लिमिट क्रॉस केलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघा, 2 प्रकारचे लिमिट असणार आहेत. एक लिमिट असणार आहे, म्हणजे कॅश डिपॉझिट करण्याचे 2 प्रकारचे लिमिट असणार आहे. त्यातील एक लिमिट असणार आहे ते म्हणजे ज्याच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांचं लिमिट काय आहे आणि ज्याच्याकडे पॅन कार्ड नाही त्या ग्राहकांसाठी लिमिट काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, पॅन नंबर ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांच्यासाठी सेविंग अकाउंटचं लिमिट राहणार आहे 10 लाख रुपये. म्हणजे एका फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत कॅश डिपॉझिट करू शकता आणि करंट अकाउंटमध्ये 50 लाखपर्यंत तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता. कधी तर जेव्हा तुमच्याकडे पॅन कार्ड अवेलेबल असेल, जेव्हा तुम्ही पॅन नंबर हा तुमच्या अकाउंटबरोबर जोडलेला असेल. जर पॅन नंबर अवेलेबल नसेल, आता आपण बघितलं पॅन नंबर जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा, आणि जर पॅन नंबर अवेलेबल नसेल तर तुम्हाला हा नवीन अपडेटमेंट आहे. बघा, या अगोदर पॅन नंबर अवेलेबल नसताना लिमिट वेगळं होतं. हा नवीन अपडेटमेंटनुसार लिमिट काय आहे बघा, 1 एप्रिल 2026 पासून हा नियम लागू होणार आहे आणि त्याचे लिमिट असणार आहे 5 लाख रुपये एका फायनान्शियल इयरमध्ये. जर तुमच्याकडे पॅन नंबर अवेलेबल नसेल तर लिमिट असणार आहे 5 लाख रुपये फक्त. जर तुम्ही हे लिमिट क्रॉस केले आणि जर तुम्ही तुमचा पॅन नंबर अवेलेबल नाही तर बँकजवळ तुमचा आधार नंबर असतो, म्हणजे तुमचा आधार कार्ड असतो. तुमच्या आधार कार्डच्या बेसिसवरती बँक ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचं रिपोर्ट करणार आहे आणि रिपोर्ट केल्यानंतर आपल्या आधार नंबरवरती सुद्धा तुम्हाला नोटीस येऊ शकतं. कधी जर तुम्ही हे लिमिट क्रॉस केलं तर तुम्हाला तुमच्या आधार नंबरवरती सुद्धा नोटीस येऊ शकतं. ते नोटीस ईमेलद्वारे येऊ शकतं, तुमच्या ॲड्रेसवरती डायरेक्ट येऊ शकतं किंवा मॅसेजद्वारे सुद्धा हे नोटीस तुम्हाला येऊ शकतं. आणि पुढची काही कारवाई आहे, पेनल्टी असेल, ती पेनल्टी ही लागणार आहे तुम्हाला. आता पुढं बघा, SFT अंतर्गत रिपोर्टिंग केले जाते, जी की 237 ॲक्ट अंतर्गत केले जाते. हे जे रिपोर्ट आहे तो SFT अंतर्गत केला जातो ॲक्ट 237 अंतर्गत. जेव्हा बँक रिपोर्टिंग करेल
त्या पर्सनला ती अमाऊंट एवढी डिस्पर्स केलेली आहे. म्हणजे एका समजा तुम्ही अमाऊंट डिस्पर्स केली आणि तुम्ही अमाऊंट क्रॉस करून डिस्पर्स केली, म्हणजे तुम्हाला आता मी जे लिमिट सांगितलेलं आहे त्यापेक्षा जर तुम्ही जास्त अमाऊंट डिस्पर्स केली म्हणजेच डिपॉझिट केली, तर तुम्हाला ती बँक, संबंधित बँक आहे ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट करणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून डायरेक्ट कारवाई केली जाणार नाही. तर तुम्ही जी अमाऊंट जास्त डिपॉझिट केली आहे त्या अमाऊंटचं मागील सोर्स काय आहे ही तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि तुम्ही जर तो सोर्स योग्यरित्या एक्सप्लेन केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही. परंतु जर तुम्ही तो सोर्स योग्यरित्या एक्सप्लेन केला नाही किंवा त्यामध्ये काही 2 नंबर आढळला तर तुम्हाला 84% टॅक्स आणि पेनल्टीसुद्धा आकारली जाणार आहे. तुमच्याकडून टॅक्स आणि पेनल्टी 84% आकारली जाणार आहे. आता हे झालं कॅश डिपॉझिट संदर्भात. यानंतर पाहूयात हे 1 एप्रिलपासून सर्व लिमिट लागू होणार आहेत कॅश डिपॉझिटचे. यानंतर कॅश विड्रॉलची लिमिट पाहूयात. यामध्ये TDS हा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा येथे TDSचे मेकॅनिझम भरपूर काम करते. जर आपण ITR फाईल, आता इथे सुद्धा 2 प्रकारचे कॅश विड्रॉलचे लिमिट असणार आहे. ITR फाईल असणारे आणि ITR फाईल नसणारे. आता बघा जर आपण ITR फाईल करणार नाही अशा केसमध्ये आपले 20 लाख लिमिट असणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे ITR फाईल नसेल तर अशा केसमध्ये 20 लाख लिमिट तुम्हाला कॅश विड्रॉलसाठी असणार आहे. 20 लाखपेक्षा जास्त विड्रॉल कराल तर 2% तुम्हाला म्हणजेच 2% TDS तुमचा काटला जाणार आहे. जर तुम्ही 20 लाखपेक्षा जास्त अमाऊंट विड्रॉल केली तर तुमचा 2% TDS हा काटला जाणार आहे आणि 1 करोडपेक्षा जास्त विड्रॉल केली तर तुमचा 5% म्हणजेच 5% TDS हा काटला जाणार आहे. ही कशामध्ये तर कॅश विड्रॉलमध्ये या केसमध्ये TDS अशा प्रकारे 2% आणि 5% हा काटला जाणार आहे. कसा ते आता सांगितलं. पुढे पाहूयात जर आपण रेग्युलर इन्कम टॅक्स फाईल करत असाल तर. आता टॅक्स फाईल नसेल तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. टॅक्स फाईल केली तर तुमचा TDS कसा कट होणार किंवा लिमिट काय असणार आहे बघा. जर तुमची रेग्युलर टॅक्स फाईल तुम्ही करत असाल तर लिमिट 1 करोड आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही 1 करोडपर्यंत कॅश ही विड्रॉल करू शकता. जर तुम्ही 1 करोडपेक्षा जास्त कॅश विड्रॉल केली तर तुम्हाला 2% TDS तुमचा काटला जाणार आहे. आता यातील फरक बघा. तुमच्या ITR फाईल नसणं आणि असणं यामध्ये किती फरक पडतो बघा. जर ITR तुमची फाईल आहे नाही आणि जर तुम्ही 1 करोडपेक्षा जास्त अमाऊंट विड्रॉल केली तर 5% तुम्हाला TDS तुमचा काटला जाणार आहे आणि जर फाईल असेल तर तुम्ही 1 करोडपेक्षा जास्त अमाऊंट विड्रॉल केली तर फक्त 2% तुमचा TDS हा काटला जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा डिफरन्स आहे कॅश विड्रॉल संदर्भातील. तुम्हाला कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल हे समजले असेल. तर पुढे पाहूयात कॅश रिसिप्ट. तर कॅश रिसिप्ट हे जे व्यावसायिक आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे नियम असणार आहेत कॅश रिसिप्ट संदर्भात. जर तुम्ही या दिवसाला हे लिमिट असणार आहे. जर तुम्ही बघा, जर तुम्ही एका दिवसामध्ये 2 लाखापेक्षा जास्त कॅश एखाद्या पर्सनला रिसीव करणार आहात तर 100% तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. म्हणजे तुम्ही तुम्ही जर एखादा व्यावसायिक असाल आणि तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त जर अमाऊंट एका दिवसामध्ये एखाद्या कॅश अमाऊंट जर एका दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पर्सनला सेंड केली म्हणजे दिली तर तुम्हाला 100% पेनल्टी ही द्यावी लागणार आहे. 2 लाखाचं इथे लिमिट ठेवण्यात आलेलं आहे. 2 लाखापेक्षा कमी करू शकता परंतु 2 लाख क्रॉस करू शकत नाही. कोणत्याही एका पर्सनला 2 लाखापेक्षा जास्त सेल करू शकत नाही तुम्ही. हे अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमधून आपण अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू झालेले इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल आणि कॅश रिसिप्ट संदर्भातील हे नियम आपण पाहिलेले आहेत. तुमचा या तिन्हीवरती काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला एखादं दुसरं फायनान्शियल रिलेटेड कोणतं काही माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.